हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल शिक्षा विथ करुणा. तर आज विद्यार्थ्यांनो, आपण आज इयत्ता 6वी इतिहास यामधील पाठ 2 इतिहासाची साधने हा पाठ अभ्यासणार आहोत. तर सुरुवात करूया. आपल्याला माहिती आहे की आपल्याला नेहमी प्रश्न एक पडतो की हजारो वर्षापूर्वी घडलेल्या घटना, त्या काळातील लोकांचे जीवन, त्यांची संस्कृती, राहणीमान, व्यवसाय आणि राजवटी यांची माहिती आपल्याला कशी मिळते? त्या काळात तर मोबाईल नव्हते, कॅमेरा नव्हते किंवा वर्तमानपत्रेही नव्हते. मग ही माहिती कोणी जतन करून ठेवली? याचे उत्तर म्हणजे इतिहासाची साधने. तर आज आपण पाहणार आहोत इतिहासाची साधने हा पाठ. तर भूतकाळातील घटनांची माहिती देणाऱ्या सर्व वस्तू, लेख आणि इतर परंपरा यांना इतिहासाची साधने असे म्हणतात. या साधनांच्या मदतीने इतिहासकार भूतकाळाचा अभ्यास करून इतिहास लिहितात. तर इतिहासाची मुख्य 3 साधने आहेत. ती कोणती कोणती? तर ती ही भौतिक साधने, लिखित साधने, मौखिक साधने. तर आपण आज या पाठाच्या आधारे 3 साधनांचा अभ्यास करणार आहोत. तर इतिहासाची साधने हा पाठ आपण अभ्यासत आहोत. तर सुरुवात करूया. आपल्याला पूर्वजांनी वापरलेल्या अनेक वस्तू आजही अस्तित्वात आहेत. त्यांनी कोरून ठेवलेले विविध लेख आपल्याला सापडले आहेत. या साधनांच्या मदतीने आपल्याला इतिहास कळू शकतो. याशिवाय चालीरीती, परंपरा, लोककला, साहित्य, लोकसाहित्य, ऐतिहासिक कागदपत्रे यांच्या आधारे आपल्याला इतिहास कळतो. या सर्व गोष्टींना, या सर्व साधनांना इतिहासाची साधने असे म्हणतात. तर त्याच्या मते इतिहासाची साधने मुख्य 3 प्रकारची आहेत: भौतिक साधने, लिखित साधने, मौखिक साधने. तर त्याचाच आज आपण अभ्यास करत आहोत. भौतिक साधने म्हणजे काय? तर ती दैनंदिन जीवनात माणूस विविध प्रकारच्या वस्तू वापरत असतो. पूर्वीच्या माणसाने वापरलेल्या वस्तू आज आपल्याला महत्त्वाची माहिती पुरवू शकतात, आहे का नाही? तर यामध्ये कोणकोणते साधने येतात? भौतिक साधने म्हणजे, मी परत वाचून दाखवते, परत तुम्हाला समजावून सांगते. भौतिक साधने म्हणजे पूर्वीच्या काळात लोकांनी वापरलेल्या वस्तू किंवा त्यांचे अवशेष. भौतिक साधने म्हणजे पूर्वीच्या काळात लोकांनी वापरलेल्या वस्तू किंवा त्यांचे अवशेष. यामध्ये किल्ले, लेणी, स्तूप, मंदिरे, नाणी, मातीची भांडी, खापराचे तुकडे, दागिने, शस्त्रे, धान्यांचे दाणे, प्राण्यांची हाडे, घरे व इतर इमारतीचे अवशेष यांचा समावेश या भौतिक साधनांमध्ये होतो. या वस्तूंमधून त्या काळातील लोक कसे राहत होते, ते काय खात होते, कोणते कपडे घालत होते किंवा कोणता व्यवसाय करत होते आणि त्यांची कला व संस्कृती कशी होती याची माहिती या भौतिक साधनातून आपल्याला कळते. उदाहरणार्थ, मातीच्या भांड्यावरून त्या काळातील लोकांची कलात्मकता समजते. दागिन्यांवरून त्यांची आवड व आर्थिक स्थिती कशी असते हे समजते. नाण्यावरून त्या काळातील राज्ये, व्यापार आणि अर्थव्यवस्थेची माहिती कशी होती किंवा माहिती आपल्याला ती मिळते. धान्याचे जळलेले दाणे सापडल्यास त्या काळात कोणती पिके घेतली जात होती हे त्यावरून कळते. अशा प्रत्येक वस्तूचा इतिहास समजून घेण्यासाठी उपयोग होतो. तर याच्यामध्ये अजून आपल्याला काय काय पाहायला मिळतंय? पुरातन वस्तूंमधील खापराच्या तुकड्यांचे आकार, रंग, नक्षी यावरून ही भांडी कोणत्या काळातील असावी याचा अंदाज सुद्धा आपल्याला बांधता येतो. दागदागिने व इतर वस्तूंवरून मानवी समाजाच्या परस्पर संबंधांविषयीची आपल्याला माहिती मिळते. धान्य, फळांच्या बिया आणि प्राण्यांची हाडे यावरून आहाराची माहिती या गोष्टीतून आपल्याला मिळत राहते. आणि वेगवेगळ्या काळात माणसाने बांधलेल्या घरांचे व इमारतींचे अवशेष कसे होते किंवा आपल्याला अवशेष सापडले तर ते कसे प्रकाराचे होते ह्यातून आपल्याला समजते. याशिवाय नाणी, मुद्राही सापडतात. ते कसे त्या काळातील प्राचीन काळात होते किंवा हडप्पा संस्कृतीमध्ये कसे
नाणी होत्या. या सगळ्या संस्कृतीचा या इतिहास साधनांमध्ये अवशेष सापडतात. या सर्वांच्या सहाय्याने मानवी व्यवहाराची माहिती होते. या सर्व वस्तू आणि वास्तू किंवा त्यांचे अवशेष यांना इतिहासाची भौतिक साधने असे म्हणतात. तर आपण दुसरा लिखित लिखित साधने याचा आपण अभ्यास करूया. लिखित साधने म्हणजे म लिखित साधने म्हणजे मानवाला लेखन कला अवगत झाल्यानंतर इतिहासात अधिक व्यवस्थित जतन केला जाऊ शकतो. म्हणजे मानवाला लेखन कला अवगत झाल्यानंतर इतिहास अधिक व्यवस्थित जतन केला जाऊ लागला. त्यावेळेस प्राचीन काळात एकेका व्यक्तीला लिहायला आल्यानंतर म्हणजे लिहायची कला ही आल्यानंतर तो इतिहास कसा लिखित करून ठेवला हे आपल्याला त्यावेळेस कळून आले. पूर्वी लोक झाडांच्या साली, खापरे, कच्च्या विटा, भूर्जपत्र यावर लिहित होते. नंतर शिलालेख आले, ताम्रपट आलं, मग हस्तलिखित आले, धार्मिक ग्रंथ आलं, मग प्रवास वर्णने आले, मग काव्य, नाटके यांसारखी अनेक लिखित साधने यात तयार होत गेली. शिलालेख म्हणजे शिलालेख दगडावर कोरलेले असतात. शिलालेख म्हणजे दगडावर अगोदरच्या म्हणजे प्राचीन काळातील लोकांनी शिलालेख दगडावर कोरलेलं होतं. तर त्यानंतर ताम्रपट म्हणजे तांब्याच्या पत्र्यावर लिहिलेले आपल्याला दिसून येतात. तांब्याच्या पत्र्यावर लिहिलेले असतात किंवा लिहिलेले आहेत. भूर्जपत्र हे वृक्षांच्या सालींपासून तयार केले जाते. म्हणजे वृक्षांची जी साल असते, बाहेरचं कवच असतं, त्यातून त्याच्यावरती लिहिलेले जात असते किंवा लिहिले गेले होते. या सर्व लिखित साधनांमधून त्या काळातील राजे, युद्धे, प्रशासन त्या काळातील साधनांमधून त्या काळातील राजे, युद्धे, प्रशासन या सर्व गोष्टींचा समाजव्यवस्था, धर्म, संस्कृती, दानधर्म, कर पद्धती आणि लोकजीवनाची महत्त्वाची माहिती मिळते. त्यामुळे इतिहास समजून घेण्यासाठी लिखित साधनांचा विशेष महत्त्व दिले गेले आहे. तर आपल्याला यातून काय कळाले की इतिहासाची 3 साधने आहेत. ती 3 साधने कोणकोणती? लिखित साधने, पहिला कोणता आहे? पहिला भौतिक साधने, त्याच्यानंतर लिखित साधने आणि मौखिक साधने. या भागामध्ये म्हणजे या भागामध्ये आपण 2 भाग पाहिले. ते कोणकोणते? तर लिखित साधने, भौतिक साधने आणि लिखित साधने. तर याच्यामधून आपल्याला काय कळते? तर भौतिक साधने ही दैनंदिन जीवनात माणूस विविध प्रकारच्या वस्तू किंवा वास्तू वापरत असतो आणि त्या कशा पद्धतीने असतात की त्या आपल्या अवतीभोवती म्हणजे रंग, पक्षी, पुरातन वस्तू किंवा खापराच्या तुकड्या याला भौतिक साधने म्हणतात. आणि लिखित साधनाला काय म्हणतात? जेव्हा अश्मयुगातील माणसाने त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग आणि भावना चित्रातून व्यक्त केल्या आहेत. हजारो वर्ष उलटल्यानंतर माणसाला लिहिण्याची कला अवगत झाली किंवा हजारो वर्षानंतर आपल्याला उलटल्यानंतर माणसाला लिहिण्याची कला जी अवगत झाली ना, जसे मग त्याची प्रतीके, मग चिन्ह यांचा वापर, मग त्या नोंदी ठेवण्यासाठी उपयोग करू लागले त्यांचे. त्यापासून लिपीचा विकास होण्यास हजारो वर्ष जावी लागली. मग सुरुवातीच्या काळात खापरे, मग कच्च्या विटा, झाडांच्या साली, भूर्जपत्रे यांसारख्या साहित्यांचा उपयोग करू जाऊ लागले. मग अनेक प्रकारच्या साहित्यावरील मजकूर एखाद्या अणकुचीदार साधनाने कोरलेला असे किंवा अनुभव व ज्ञान जसजसे वाढत गेले तसं ते त्यांमध्ये विविध प्रकारची लेखन करण्याची सुरुवात वाढत गेली आणि सभोवतालची घडलेल्या घटना, दरबारी कामकाजाचे
वृत्तांत इत्यादी माहिती लिहून ठेवण्यासाठी या लिखित साधनांचा उपयोग करू लागले. तर अशा प्रकारे आज आपण 2 साधने पाहिलीच. राहिलेला पाठ दुसऱ्या पार्टमध्ये पाहूया. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आम्हाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पर क्लिक करा. थँक यू.